वाटाण्याचा हा सीझन संपायच्या अगोदर ना हा पदार्थ तुम्ही एकदा तरी जरूर ट्राय करायला हवा. एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना, नाश्त्याचे इतर पदार्थ खाणे तुम्ही नक्कीच विसरून जाणार आहे. कारण आज आपण मूग डाळ आणि वाटाण्याचा अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा असा पदार्थ पाहणार आहोत, जो अगदी लहानांपासून मोठ्यांना सुद्धा आवडणार आहे. कुठलीही पूर्वतयारी नाही, कमीत कमी तेलाचा वापर, कमीत कमी मसाले, कुठलीही जास्त झंझट नाही, मेहनत नाही. अगदी घाईच्या वेळेत जरी म्हणाल ना तरीही तुम्ही बनवू शकता. यासोबत अगदी झटकीपट तयार होणारी चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर साधारणतः 4 ते 5 जणांसाठीचा आज हा नाश्ता आपण तयार करतोय. आता सध्या वाटाण्याचा सीझन आहे. फ्रेश वाटाणे इथे घेतलेले आहे वाटीभरून. त्यातच काही लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची. आता तुम्हाला हा जो नाश्ता आहे ना किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. ह्या तिखट हिरव्या मिरच्या असल्यामुळे थोड्या मी कमीच घेतलेल्या आहे. आल्याचे काही काप, अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता थोडंसं ओबडधोबड म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी जास्त फाईन पेस्ट करू नका. थोडंसं ओबडधोबड असेल ना खाताना सुद्धा हे छान लागतात. आणि हे कच्चे वाटाणे या ठिकाणी वापरलेले आहे, वाफवलेले नाही, तर कच्चे वाटाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं. त्यानंतर सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना इथे मी 1 वाटी, ज्या वाटीने वाटाणे मोजून घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी डाळ मी 2 तासापूर्वी छान अशी भिजवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कमीत कमी पाण्यामध्ये. तर त्यापूर्वी आपल्याला 2 चमचे बारीक रवा कुठलाही चालेल, जाड बारीक जो असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता. किंवा रवा नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल, किंवा 1 चमचा तुम्ही बेसन पीठ वापरलं तरीही चालेल. 1 चमचा दही घेतलेलं आहे. आता दही जर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस, किंवा तुम्हाला दही स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. पाणी टाकून आपल्याला अशी मस्त फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. आणि ही तयार केलेली पेस्ट आपण ह्या वाटाण्यामध्ये टाकून घेऊया. हे आपलं बेसिक मिश्रण तयार झालेलं आहे. तर याचे आज आपण मस्त हे अप्पे बनवतोय. तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल ना तर एक कच्चा बटाटा किसून घालू शकता, किंवा उकडलेला बटाटा तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला इतर कुठल्या पालेभाज्या घालायच्या असेल तर त्या घालू शकता. परंतु मी यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या ज्या तुम्हाला भाज्या आवडतात ना, किंवा तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या यामध्ये घालायच्या, किंवा नसेल तर साधा सिंपल नुसता वाटाण्याचा जरी हा नाश्ता बनवला ना तरीही छान लागतात. थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. घरातले बेसिक मसाले, त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, धने जिरे पावडर, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकूया. तर लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे, कारण सुरुवातीला आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता, परंतु मी डाळ जेव्हा दळत होते ना तेव्हा त्यामध्ये थोडं पाणी वापरलेलं होतं, त्यामुळे मला काही आवश्यकता लागत नाही. जर मिश्रण जास्त घट्ट झालं तर थोडंफार पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आपण याचे अप्पे तयार करतोय. अप्पे मस्त असे जाळीदार व्हावे ना याकरता पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. जर तुम्हाला इथे खाण्याचा सोडा स्किप करायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. असं काही नाही की ह्यामध्ये खाण्याचा सोडा वापरलाच पाहिजे, परंतु छान असे जाळीदार अप्पे तयार व्हावे ना याकरता आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे, तर मी वापरलेला आहे. आता अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे. फक्त साधारणतः 3 ते 4 चमचे अप्पे बनवायला आपल्याला एवढं तेल लागलेलं आहे, यापेक्षा जास्त नाही. किंवा तुम्ही वेट लॉस करत असाल तर अगदी अर्धा चमचा तेल, किंवा फक्त तेलाने थोडंसं ग्रीस करून हे अप्पे तुम्ही बनवू शकता. असं काही नाही की आपल्याला यामध्ये जास्तच तेल वापरलं पाहिजे. तर अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. किंवा तुम्हाला इथे तूप वापरायचं असेल तर तूप लावू शकता, बटर लावू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तेल, तूप, बटर घालू शकता. संपूर्ण मिश्रण अप्पे पात्रामध्ये घालून अगदी कमी गॅस करायची, झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं छान अशी खालची बाजू शेकू द्यायची. हे पहा, झाकण काढल्याच्या नंतर वरची बाजू पूर्णपणे सुकली गेलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी अर्धा चमचा तेल संपूर्ण अप्प्यांवरती टाकून घेणार आहे, म्हणजे वरची बाजू आपण जेव्हा पलटी करू ना ते खालच्या बाजूने छान असे भाजले जातील. तर खालची बाजू एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे. रंग अगदी फार छान आलेला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. हे दिसायला एवढे टेम्पटिंग दिसत आहे ना, खायला सुद्धा तितकेच
भन्नाट लागतात, एकदम भारी लागतात. हे असेचही खायला इतके भारी लागतात ना. एकदा जर तुम्ही बनवले ना, घरचे नक्की फॅन होणार आहे. इडली डोसा खायला तुम्ही विसरून जाल, एवढे सोपेही आहे. कुठलीही पूर्वतयारी नाही, अगदी झटकीपट वेळेवर सुद्धा बनवू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे. आणि आता सध्या वाटाण्याचा सीझनही आहे, वाटाणेसुद्धा भरपूर स्वस्त आहे. त्यामुळे ना असे आप्पे तुम्ही एकदा जरूर ट्राय करून पहा. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खाणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. दोन्हीही बाजू छान अशा खरपूस इथे भाजल्या गेलेल्या आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, इतके टेस्टी हे लागतात ना. तर जरूर तुम्ही ह्या वाटाण्याच्या सीझनमध्ये हे जे अप्पे आहे ना ट्राय करून पहा. अप्पे आपले तयार झालेले आहे. यासोबत झटपट तयार होणारी बिना खोबऱ्याची चटणीची रेसिपी तुम्हाला सांगते. तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये मोहरी, सोबतच आपल्याला जिरं घालायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये सालं नसलेली उडदाची डाळ घालायची आहे. सोबतच इथे मी 1 चमचाभर भाजक्या डाळ्या टाकलेल्या आहे. त्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो आणि चवीमध्ये सुद्धा छान अशी टेस्ट येते. काही मिनटं तेलावरती परतवून घेतल्याच्या नंतर अर्धा इंच आलं घातलेलं आहे. आता ही चटणी आपण खोबरं न वापरता बनवतोय, तर त्याऐवजी आपण इथे कांदा घालणार आहोत. जर तुम्हाला खोबरं घालायचं असेल तर कांदा इथे स्किप करू शकता. आता हा कांदा मऊ होईपर्यंत छान असा परतवून घेतला. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे साधारणतः पाव वाटी आणि त्यानंतर थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे. चिंच जर घालायची नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता. कढीपत्त्याचे पानं घालून सगळे जिन्नस छान असे काही मिनटं परतवून घेतले. त्यानंतर हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याची चटणी तयार करायची आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता, अतिशय भारी लागतात. साधारणतः ही आपली साऊथ इंडियन चटणी या ठिकाणी तयार होणार आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायची आहे, म्हणजे सुकी वाटून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. आवडत असल्यास ना तुम्ही इथे 1 चमचाभर साखरसुद्धा घालू शकता किंवा बऱ्याच जणांना साखर आवडत नाही, त्यामुळे इथे आपण साखर स्किप केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की वापरा. पाणी टाकून ही चटणी मस्त अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. ही घावनांसोबत खाऊ शकता किंवा इडलीसोबत, डोशांसोबत तर अप्रतिमच लागते. बऱ्याचदा घरी खोबरं अवेलेबल नसतं, तर त्याऐवजी पर्याय म्हणून तुम्ही ही चटणी नक्कीच बनवू शकता. यावरतून आपण फोडणीसुद्धा देऊन घेऊया. तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. थोडीशी अख्खी उडदाची डाळ आणि ज्या भाजक्या डाळ्या आहेत त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. त्यानंतर कढीपत्त्याचे पाने आणि बोर मिरच्या किंवा तुमच्याकडे सुक्या कुठल्याही मिरच्या असेल तर त्या टाकू शकता. ही फोडणी आपल्याला यावरतून घालायची आहे. चटणी आपली तयार झालेली आहे. अतिशय भारी लागते ही चटणी, नक्की ट्राय करून पहा. साऊथ इंडियन तन्नी चटणी आपण ही आज बनवलेली आहे. तर आपले मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार या ठिकाणी मुगाच्या डाळीचे आणि वाटाण्याचे आप्पे या ठिकाणी तयार झालेले आहे. आतमध्ये जाळी तर पहा काय छान पडलेली आहे. अगदी भुसभुशीत हे आप्पे तयार झालेले आहे. तर ही रेसिपी हा वाटाण्याचा सीझन संपायच्या अगोदर तुम्ही जरूर ट्राय करून पहा. नक्कीच घरची तुमची तारीफ करणार आहे, याची 100% खात्री आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.